हॅलो स्टुडंट्स, रोटेशनल डायनामिक्स हा टॉपिक आपला चालू आहे. रोटेशनल डायनामिक्समध्ये आपण आधी सेंटर ऑफ मास पाहिलं, मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिले, मोमेंट ऑफ इनर्शिया नंतर अँग्युलर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम नंतर आपण पाहत आहोत आता रोलिंग मोशन. सो आता आपला जो टॉपिक आहे आजचा तो आहे रोलिंग मोशन. सो तुम्ही रोलिंग मोशन हे टायटल देऊन टाका. सो रोलिंग मोशन, कारण या रोलिंग मोशनमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे हे तुम्हाला ॲटोमॅटिकली आता हळूहळू स्टेप बाय स्टेप कळतच जाईल. ओके, सो टायटल द्या रोलिंग मोशन. काय असतं रोलिंग मोशन? सो बघा, हे एक व्हील आहे आणि हे व्हील हे स्वतःभोवती रोटेट होऊ शकतं. बघा, या ॲक्सिस भोवती हे असं रोटेट होऊ शकतं, स्वतःच्या ॲक्सिस भोवती. पण हे असं जेव्हा रोटेट होत आहे त्यावेळेस त्याची पोझिशन बदलत नाही आहे. याच्या पार्टिकलची पोझिशन बदलेल कदाचित, पण मात्र या ऑब्जेक्टची, पूर्ण ऑब्जेक्टची पोझिशन बदलत नाही आहे. तो स्वतःभोवती फिरत आहे. सो दॅट इज कॉल्ड रोटेशनल मोशन. आपल्याला हे माहिती आहे की याला काय म्हणायचं आहे, रोटेशनल मोशन. इज इट ओके? आता हा जो पार्टिकल इथे आहे, हा जो ऑब्जेक्ट इथे आहे, हा ऑब्जेक्ट या पोझिशनला आहे. तर आता हा ऑब्जेक्ट जर का असा मूव्ह झाला, ठीक आहे ना, तर ही मोशन झाली त्याची ट्रान्सलेशन मोशन. सो ही मोशन ट्रान्सलेशन मोशन. इज इट क्लिअर? काय होतंय ट्रान्सलेशन मोशनमध्ये? समजा हा इथे ठेवलेला आहे, तर हा त्याची पोझिशन चेंज करतो, म्हणजे हा हातावर होता, हातापासून दूर जातो. सो ही झाली ट्रान्सलेशन मोशन. ट्रान्सलेशन मोशनमध्ये पोझिशन बदलत आहे आणि रोटेशनल मोशनमध्ये तो फक्त एका ॲक्सिस भोवती फिरत आहे. ओके, सो अशा दोन मोशन्स आहेत, एक रोटेशनल मोशन आणि एक ट्रान्सलेशन मोशन. आता बघा, या रोटेशनल मोशनमध्ये आपण पाहतोय की हा फिरतोय तर याला अँग्युलर वेलॉसिटी असेल, हा फिरतोय तर याला अँग्युलर वेलॉसिटी असेल. समजा याची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा असेल. ओके, बघा, हा ऑब्जेक्ट, हा व्हील, आणि हा व्हील जर का फिरत आहे या ॲक्सिस भोवती तर ही त्याची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ओके, आता हा जर का ओमेगा या स्पीडने स्वतःभोवती फिरतोय तर याच्या इथे असणाऱ्या पार्टिकलला, समजा मी इथे खून करतोय, ठीक आहे ना, काय मी दिसेल की नाही तुम्हाला, पण हा जो पार्टिकल आहे व्हाईट कलरचा, हा पार्टिकल इकडे जाण्याचा प्रयत्न करणार, राईट. असा जर का ही रोटेशन मोशन करेल तर तुम्ही असं खाली येतो नाही, पण ही टँजेन्शियल वेलॉसिटी असेल. जर का या ऑब्जेक्टचा रेडियस आर असेल, याचं रेडियस असेल आर, तर इथे याला टँजेन्शियल वेलॉसिटी मिळणार व्ही, है ना. सो या ठिकाणी असणारी ही जी टँजेन्शियल वेलॉसिटी आहे, याला रोटेट करतोय मी विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, आणि या ठिकाणी जी टँजेन्शियल वेलॉसिटी येईल ती वेलॉसिटी किती येईल मग? आर ओमेगा. येस ऑर नो? वी नो द रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. सो जर का हा ऑब्जेक्ट रोटेशनल मोशन परफॉर्म करणार आहे, तर हा ऑब्जेक्ट रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर याच्या अशा पार्टिकल्सला टँजेन्शियल वेलॉसिटी मिळणार, आणि मग तो टँजेन्शियल वेलॉसिटी मिळूनही त्याला आतमध्ये ओढला जाईल आणि तो फिरला जाईल. तो कन्सेप्ट आपण शिकलो ॲक्च्युली. सो या ठिकाणी याला फिरायचंच आहे, पण प्रत्येक पॉईंटला याला काय मिळणार आहे, एक टँजेन्शियल वेलॉसिटी मिळणार आहे, आणि ही टँजेन्शियल वेलॉसिटी असणार आहे आर इंटू ओमेगा, जर का तो ओमेगाने रोटेट करत आहे. या ठिकाणी जर का आपण पार्टिकल घेतला आहे, बघा इथे या ठिकाणी जर का पार्टिकल घेतला तर ही आर ओमेगा वेलॉसिटी या डायरेक्शनला असेल, आर ओमेगा, आणि या ठिकाणी जर का मी पार्टिकल घेतला तर याची जी टँजेन्शियल वेलॉसिटी असेल ती या डायरेक्शनला असेल आणि ती पण आर ओमेगाच असेल. ओके, म्हणजे टँजेन्शियल वेलॉसिटी डायरेक्शन बदलत जाणार आहे. आणि हा जो सेंटरला, हा जो आपण याचा सेंटर घेतला आहे, या सेंटरला वेलॉसिटी राहणार नाही, कारण की हा एकाच ठिकाणी आहे ना, हा काही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात नाही आहे, हा इथेचा इथेच फिरणार आहे, ठीक आहे ना. तर याला कुठल्याही प्रकारची वेलॉसिटी राहणार नाही. सो याची वेलॉसिटी असेल व्ही सी एम, म्हणतो मी त्याला, व्ही सी एम ही असेल 0, कारण की या ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास म्हणतो मी याला, या व्हीलचा हा सेंटर ऑफ मास मूव्ह करणार नाही आहे, तो एकाच ठिकाणी आहे. पण बाकीचे पार्टिकल, तो बघा व्हाईट डॉट तुम्हाला याची पोझिशन बदलताना दिसत आहे, त्याला वेलॉसिटी आहे टँजेन्शियल, आणि ती टँजेन्शियल वेलॉसिटी किती असेल? आर ओमेगा. या पॉईंटला ही डाऊनवर्ड, या पॉईंटला ही बॅकवर्ड. ओके, सो ही झाली त्याची रोटेशनल मोशन. आता मला काय करायचं आहे की हाच ऑब्जेक्टला ट्रान्सलेशन मोशन द्यायची. सो हा एक ऑब्जेक्ट घेतला आपण लाईक दिस. ओके, हा त्याचा सेंटर, आणि हा पॉईंट, या पॉईंटला मी पी नाव देतो, या पॉईंटला आपण क्यू नाव देऊया, आणि याला आपण काहीतरी टी नाव देऊया, कारण की आर फॉर रेडियस आहे. तर हा पॉईंट आहे पी, हा पॉईंट घेऊया आपण इथे क्यू, आणि हा पॉईंट इथे घेतला मी टी. आता हा जो ऑब्जेक्ट आहे ना, हा ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतोय, मी दिसत नसलो तरी पण ऑब्जेक्ट दिसतोय, तर हा ऑब्जेक्ट ट्रान्सलेशन मोशन करणार आहे. सो ट्रान्सलेशन मोशन करत असल्यामुळे याचा सेंटर ऑफ मास मोशनमध्ये असणार, हा पी पॉईंट पण मोशनमध्ये, क्यू पॉईंट पण मोशनमध्ये,
आणि हे सर्वजण एकाच डायरेक्शनमध्ये जातील, है ना. सो हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट जर का असा मूव्ह होतोय तर सगळे एकाच डायरेक्शनमध्ये जातील ना, काही कोणी मागे थांबणार नाही. रिजिड बॉडीचाच आपण अभ्यास करतोय. सो हा जो पॉईंट आहे मी इथे काढलेला, हा पॉईंट पण याच डायरेक्शनमध्ये जाईल असा, ठीक आहे ना. म्हणजे सर्वांना ही लिनियर व्हेलॉसिटी मिळेल, अशी या डायरेक्शनमध्ये असणारी एक लिनियर व्हेलॉसिटी मिळेल. आता जर का सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी व्हीसीएम असेल तर या क्यू पॉईंटची पण व्हेलॉसिटी व्हीसीएम असेल. कोणी मागे पुढे राहणार नाही, सर्वजण एकाच डायरेक्शनमध्ये जातील आणि एकाच स्पीडने जातील. सो सर्व पॉईंटची व्हेलॉसिटी किती असेल? व्हीसीएम व्हीसीएम व्हीसीएम. सो सर्वजण या डायरेक्शनमध्ये जातील. इज इट क्लिअर? सो इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता आपल्याला काय शिकायचं आहे? आता आपल्या टायटलकडे येऊया आपण. आपल्याला शिकायची आहे ती आहे रोलिंग मोशन. काय शिकायची? रोलिंग मोशन. आणि रोलिंग मोशन काय? तर रोलिंग मोशन इज द कॉम्बिनेशन of rotational motion and translational motion. Rotational motion and translational motion. सो ही झाली डेफिनेशन ऑफ रोलिंग मोशन. सो तुम्हाला ती नोट पण करून घ्यायची, पण मी सांगेल त्यावेळेस नोट करा, सध्या लक्ष द्या फक्त. ओके. सो आपल्याला काय करायचं आहे? रोलिंग मोशन शिकायची आहे. आणि रोलिंग मोशन काय? कॉम्बिनेशन आहे. कोणाचं कॉम्बिनेशन आहे? ट्रान्सलेशन मोशन आणि रोटेशनल मोशनचं कॉम्बिनेशन आहे. सो मी आता हे कॉम्बिनेशन इथे करतो, ठीक आहे. मी एकाच वेळी रोटेशनल आणि ट्रान्सलेशन मोशन लिहिणार. सो हाच तो ऑब्जेक्ट आहे जो इथे रोटेशनल आणि कॉम्बिनेशन्स करत आहे. ओके. सो या केसमध्ये हा झाला सेंटर ऑफ मास, हा झाला पी पॉईंट, हा झाला क्यू पॉईंट आणि हा झाला टी पॉईंट. तर काय घडलं बघा. तर याच्यामध्ये हा जो पी पॉईंट आहे याला इकडे जायचं आहे. तर ट्रान्सलेशन मोशनमध्ये त्याची व्हेलॉसिटी या ठिकाणी आहे व्हीसीएम आणि रोटेशनल मोशनमध्ये त्याची व्हेलॉसिटी आहे आर ओमेगा. हे दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये, तर त्यांची सरळ सरळ काय झाली? ॲडिशन झाली. बट या क्यू पॉईंटला काय झालं? क्यू पॉईंटला जो रोटेशनल मोशनमुळे व्हेलॉसिटी आहे आर ओमेगा ती डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आणि जी ट्रान्सलेशन मोशनमुळे आहे ती या हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये. सो व्हीसीएम. सो जो इथे असणारी जी व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी या दोघांचा काहीतरी रिझल्टंट असेल ER. आणि हा रिझल्टंट कसा काढणार? परपेंडिक्युलर असेल तर अंडर रूट व्हीसीएम स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके. या ठिकाणी काय होईल? या ठिकाणी आर ओमेगा तर या डायरेक्शनला आहे आणि व्हीसीएम परत या डायरेक्शनला आहे. सो या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन होईल व्हीसीएम मायनस आर ओमेगा. ओके. इथे सबस्ट्रॅक्शन का होईल हे लक्षात येते? कारण की या ठिकाणी डायरेक्शन्स अपोजिट आहेत. या डायरेक्शन्स अपोजिट आहेत. ओके. सो इथे अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन्स होणार आहे. इज इट क्लिअर? ओके. आताच नोट नाही करायचं आहे, ही डेफिनेशन्स तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगतोच कुठून नोट करायचं आहे. ओके. आता बघा, हे झालं व्हेलॉसिटीच्या बाबतीत. ज्यावेळेस रोलिंग मोशन होईल तर प्रत्येक पॉईंटची व्हेलॉसिटी सारखी नाही राहणार. म्हणजे हा जो वरती पॉईंट आहे याची व्हेलॉसिटी व्हीसीएम प्लस आर ओमेगा आहे. हा इथे जो पॉईंट आहे तो आर ओमेगा आणि व्हीसीएम यांचा व्हेक्टर सम होईल. इथे सबस्ट्रॅक्शन होते. सो त्याच्यामुळे प्रत्येक पॉईंटला तुम्हाला असं दिसेल की इथे सगळ्याच पॉईंटला व्हेलॉसिटी सारखी नाही आहे. ट्रान्सलेशन मोशनमध्ये सर्व पॉईंटला व्हेलॉसिटी आणि डायरेक्शन सेम आहे, म्हणजे व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम आहे. आणि रोलिंग मोशनमध्ये मॅग्निट्यूड सारखं आहे पण डायरेक्शन डिफरंट आहे. पण रोलिंग मोशनमध्ये काय होतंय याचा आपण विचार केला. आता इथे व्हीसीएम मी सेंटरच्या पॉईंटला लिहायचं विसरलो. इथे सेंटरच्या पॉईंटची व्हेलॉसिटी काय असेल रोलिंग मोशनमध्ये? सो सेंटरच्या पॉईंटची रोटेशनल मोशनमध्ये व्हेलॉसिटी नव्हती कारण की तो एकाच ठिकाणी होता. पण ट्रान्सलेशन मोशनमध्ये त्याला व्हेलॉसिटी होती व्हीसीएम, म्हणून मग इथे सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी व्हीसीएमच राहील. ओके. आता विचार करायचा आहे की ठीक आहे, आता हे तर आपल्याला समजलं की व्हेलॉसिटीच्या बाबतीत काय होऊ राहिलं. आता आपल्याला हा विचार करायचा आहे की यार आता ॲक्सलरेशनच्या बाबतीत काय होईल. तर बघा, इथे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित की हा जो पॉईंट आहे हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. आणि सर्क्युलर मोशन जर का परफॉर्म करत असेल तर या ठिकाणी टँजेन्शियल ॲक्सलरेशन पण असेल आणि सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन पण असेल. पण या ठिकाणी जर का आपण विचार केला तर या ठिकाणी फक्त याच डायरेक्शनला ॲक्सलरेशन आहे. सो इथे एकच ॲक्सलरेशन असेल, ते लिनियर ॲक्सलरेशन असेल, ते असेल ए.
जर का मी कॉम्बिनेशनमध्ये हा विचार केला तर कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी एवढे ॲस्क्युलेशन असतील. एक असेल सेंट्रिपिटल ॲस्क्युलरेशन AC, एक इकडे असेल टँजेन्शियल ॲस्क्युलरेशन त्या सर्क्युलर मोशनमुळे, आणि एक लिनियर ॲस्क्युलरेशन आहे. सो या ठिकाणी P पॉईंटला असणारे एकूण ॲस्क्युलरेशन जर का मी घेतलं ए ॲस्क्युलरेशन नेट ॲट पॉईंट P, तर ते काय होईल, ॲस्क्युलरेशन AT वेक्टर प्लस ॲस्क्युलरेशन A वेक्टर प्लस AC. ओके, वेक्टर. सो वेक्टर सम होईल प्रत्येक ॲस्क्युलेशनची. या ठिकाणी काय होईल, सेंट्रिपिटल ॲस्क्युलेशन या डायरेक्शनला आणि टँजेन्शियल आणि लिनियर ॲस्क्युलेशन जे ट्रान्सलेशन मोशनमुळे असेल ते या डायरेक्शनला असतील. सो यांची सबस्ट्रॅक्शन होईल. या ठिकाणी काय होईल, या डायरेक्शनला टँजेन्शियल, या डायरेक्शनला AT, याच डायरेक्शनला A आणि या डायरेक्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शनला AC. सो अशा पद्धतीनं ॲस्क्युलेशनचा पण आपला विचार करावा लागेल. ओके, सो तुम्ही काय केलं तर तुम्ही एक रोटेशनल मोशन घेतली, एक ट्रान्सलेशन मोशन घेतली आणि त्यांचं कॉम्बिनेशन्स केलं, आणि ह्या कॉम्बिनेशन्समुळे त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेलॉसिटीज आणि त्यांच्यामुळे असणारे ॲस्क्युलरेशन्स कसे असतील याचा आपण विचार करतोय की कोणत्या पॉईंटला किती होईल, आणि ऑब्झर्वेशन्स पण करतोय की आपल्याला काय काय दिसत आहे. तर आपल्याला असं लक्षात आलं की यार रोटेशनल मोशनमध्ये आर ओमेगा प्रत्येक पॉईंटचा व्हेलॉसिटीज आहेत, आणि ट्रान्सलेशन मोशनमुळे प्रत्येक पॉईंटची व्हीसीएम अशी व्हेलॉसिटी आहे. रोटेशनल मोशनमध्ये त्यांची डायरेक्शन बदलत चालली लिनियर व्हेलॉसिटीची, पण ट्रान्सलेशन मोशनमध्ये त्यांची डायरेक्शन सेम राहते. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन मोशन ज्या होते त्यावेळेस प्रत्येक पॉईंटची व्हेलॉसिटी सारखी राहत नाही, ती डिफरंट डायरेक्शनमध्ये जाते. आणि ॲस्क्युलेशनचा पण आपण विचार केला. ओके, आता मी एक अननोन पॉईंट घेतोय, ठीक आहे ना, म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट केला होता याच्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी असणारा एक पॉईंट मी निवडतोय, ठीक आहे ना, इथे कुठेतरी, ठीक आहे ना सर्कम्फरन्सवर ना कुठे, इथे हा एक काठावर निवडला होता, ठीक आहे ना. सो तुम्हाला या डायग्राममध्ये मी तो पॉईंट इथे AC लिहिणार, तुम्ही नंतर इथे दाखवतोय. ओके, आता हा पॉईंट एवढ्या डिस्टन्सवर आहे, सो से R डिस्टन्सवर आहे, ठीक आहे ना. तर हा पार्टिकल म्हणजे हा असा सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. ओके, तर या ठिकाणी रोटेशनल मोशनमध्ये त्याची वेलॉसिटी या ठिकाणी R ओमेगा असेल. ट्रान्सलेशन मोशनमध्ये हा पॉईंट या ठिकाणी असेल, त्याची वेलॉसिटी इकडेच असेल, आणि ती तर VCMच राहणार, ती तर काही बदलणार नाही. मग कॉम्बिनेशनमध्ये हा पॉईंट जर का आपण इथे घेतला तर R ओमेगा या डायरेक्शनला, तोही स्मॉल R ओमेगा, आणि VCM या डायरेक्शनला, आणि त्यांचा जो रिझल्टन असेल तो आता यांच्यापेक्षा आणखी वेगळा असेल या डायरेक्शनला इकडे. ओके, सो हे आहे. आता नोट कसं करायचं, ही अशीच्या अशी डायग्राम नोट करायची आहे व्यवस्थित. ओके, आणि अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर, आणि मग त्याला नोट करा व्यवस्थित, ठीक आहे ना, अशीच डायग्राम वगैरे करून. सो पहिले काय आहे, व्हॉट इज द रोलिंग मोशन. रोलिंग मोशन आहे कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड ट्रान्सलेशन मोशन इज कॉल्ड रोलिंग मोशन. रोलिंग मोशनमध्ये आपण डिफरंट पॉईंटला म्हणजे रोटेशनल मोशनला आणि ट्रान्सलेशन मोशनला कंबाईन केलं, आणि कंबाईन करून त्यांचा आपण अभ्यास केला. ओके, सो पॉज करा आणि नोट करून घ्या. ओके, ठीक. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपल्यासाठी प्युअर रोलिंग मोशन, ठीक आहे ना. सो प्युअर रोलिंग मोशन. प्युअर रोलिंग मोशन मध्ये काय असणार आहे. ओके, बघा प्युअर रोलिंग मोशन कशाला म्हणायचं, तर प्युअर रोलिंग मोशन मध्ये अशी मोशन आहे म्हणजे रोलिंग मोशनच आहे, पण फर्स्ट कंडिशन अशी त्याच्यामध्ये द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट with point of contact is at rest with respect to surface. ओके, बघा हा जो आता ही आपल्यासाठी हे आता झालं, हे सगळं डिस्कशन करून आता ही डायग्राम आपल्यासाठी आहे, आणि हा सरफेस आहे, आणि या सरफेसवर ही बॉडी रोलिंग मोशन करत जात आहे. तर हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथे आला की नाही,
तर इथे या सरफेसवरून पाहणाऱ्या किंवा विथ रिस्पेक्ट टू सरफेस हा याची वेलॉसिटी 0 असायला पाहिजे, तर त्याला म्हणायचं प्युअर रोलिंग. बघा या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट याच्यावर फिरतोय. जर का हा जो सरफेस आहे हा सरफेस पण याच्यासोबत जात असेल आणि हे पण फिरत असेल तर हे काय झालं, तर याचा अर्थ हे काही म्हणजे घासत पण जाऊ शकतं असं, ठीक आहे ना. सो प्युअर रोलिंगमध्ये फक्त रोलिंगच व्हायला पाहिजे. ओके. आणि जर का प्युअर रोलिंग होण्याची कंडिशन असेल तर आपल्याला हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे याची वेलॉसिटी पाहिजे 0, ठीक आहे ना. विथ रेस्पेक्ट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲट रेस्ट विथ रिस्पेक्ट टू सरफेस. म्हणजे इव्हन रोलिंग मोशन चालू आहे पण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट विथ रिस्पेक्ट टू सरफेस कसा असायला पाहिजे, रेस्टला असायला पाहिजे. त्याची वेलॉसिटी किती असायला पाहिजे, 0. मग दॅट इज काय झालं बघा की आपण आतापर्यंत डिस्कशन केलं तर आपल्याला दिसून आलं की व्हीसीएम मायनस आर ओमेगा ही आहे या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टची, या टी पॉइंट म्हटलं तुम्ही तुम्हाला, या टी पॉइंटची वेलॉसिटी. मग काय होईल त्याची वेलॉसिटी जर का व्हीसीएम मायनस आर ओमेगा आहे तर ही असायला पाहिजे 0. ओके. तर कंडिशन्स काय झाली मग आपल्याला की एखादी प्युअर रोलिंग जर का होत असेल तर कंडिशन झाली की व्हीसीएम मस्ट बी इक्वल्स टू आर ओमेगा. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीवरून जी वेलॉसिटी आपण काढणार आहे ती वेलॉसिटी आणि सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी सेम असायला पाहिजे. म्हणजे त्याच्या रोटेशनल मोशनवरून जी वेलॉसिटी आपण काढणार आहे ती वेलॉसिटी आणि त्याच्या रोटेशनल मोशनने जी अँग्युलर व्हेलॉसिटी येईल ना त्याच्यावरून जी वेलॉसिटी येईल ती वेलॉसिटी आणि व्हीसीएम म्हणजे सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी दोन्ही सेम असतील तर दॅट इज कॉल्ड प्युअर रोलिंग मोशन. ओके. आणखी एक कंडिशन्स आपण तिथे स्टडी करणार आहोत. बघा सेकंड कंडिशन अशी आहे की जर ही बॉडी ही जी आहे ह्या सेंटर ऑफ मास आहे ना, हा सेंटर ऑफ मास अशी मोशन करणार आहे, ठीक आहे ना, लक्षात येते ना. तुम्ही आधीच डायग्राम काढलेली आहे त्याच्यामुळे मी आता ही डायग्राम बिघडवू शकतो. जर का हा सेंटर ऑफ मास अशी मोशन करणार आहे, हा तर की फिरणार नाही आहे, म्हणजे हा सरफेसला कसा चालला, पॅरलल चालला. सो रोलिंग मोशन, प्युअर रोलिंग मोशनची कंडिशन लक्षात घ्या की इन प्युअर रोलिंग मोशन, इन प्युअर रोलिंग मोशन, ज्यांचं नेटवर्क खराब असेल वगैरे त्यांच्यामुळे त्यांना कधी कधी अक्षर दिसणार नाही, तर त्याने मी जे सांगतो तेव्हाच नोट करायचं आहे. इन प्युअर रोलिंग मोशन द डायरेक्शन मोशन ऑफ असेल या द मोशन ऑफ सेंटर ऑफ मास इज पॅरलल टू सरफेस, पॅरलल टू सरफेस. म्हणजे सेंटर ऑफ मासची मोशन ही सरफेसला कशी असली पाहिजे, पॅरलल. बघा हा आहे सरफेस ऑफ सेंटर ऑफ मास, हा माझा हा झाला सेंटर. तर बघा याची मोशन, ओके मे बी आता दिसेल नाही दिसणार, ठीक आहे ना. याची मोशन हे जरी फिरत असलं तरी पण याची मोशन ही सरफेसला कशी असली पाहिजे, पॅरलल. म्हणजे हा असा जाणार ना ट्रान्सलेशन, सो हा पॅरलल असला पाहिजे. असं इन्क्लाइन जर घेतला तरी पण सेंटर ऑफ मासची मोशन सरफेसला कशी असली पाहिजे, पॅरलल. सो दॅट कॉल्ड ॲज प्युअर रोलिंग मोशन. इज इट क्लिअर? ओके. आणखी एक कंडिशन्स या मध्ये आहे, ती कंडिशन इम्पॉर्टंट आहे आणि त्या कंडिशनवरून तुमचा एखादा न्यूमेरिकल पण सॉल्व्ह होतो. प्युअर रोलिंग मोशन मध्ये सेंटर ऑफ मास ट्रॅव्हल्स, थोडंसं मनामध्ये टेक्निकली प्रॉब्लेम आल्यामुळे व्हिडिओ डिस्टर्ब झाली होती, तीच कंटिन्यू आहे. ओके. तर बघा सेंटर, तिसरा पॉईंट बघा बोलतो की सेंटर ऑफ मास ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स इक्वल्स टू सर्कमफरन्स ऑफ ऑब्जेक्ट इन वन रोटेशन. हा तिसरा पॉईंट मी डिस्कस करायचा विचार होतो, म्हणजे तिथपर्यंत आपण आलो होतो की जर का प्युअर रोलिंग मोशन असेल तर आपल्याला माहित पडलं की व्हीसीएम इज इक्वल्स टू आर ओमेगा असतो. व्हीसीएम म्हणजे सेंटर ऑफ मासची ट्रान्सलेशनल व्हेलॉसिटी, आर ओमेगा म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये असणारे या पॉईंटची जी सर्कमफरन्स वरची पॉईंट आहे त्यांची जी टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे ती या दोन्ही इक्वल असायला पाहिजे. म्हणजेच काय तर जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे सरफेस सोबतचा त्याची व्हेलॉसिटी, त्यांची पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टची व्हेलॉसिटी 0 असली पाहिजे, म्हणजे तो रेस्टला असला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू सरफेस. सेकंड, प्युअर रोलिंग मोशन मध्ये मोशन सेंटर ऑफ मास जो आहे हा सेंटर ऑफ मास सरफेसला पॅरलल जायला पाहिजे. आणि तिसरं आणि महत्त्वाची आहे की सेंटर ऑफ मास ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स इक्वल्स टू द सर्कमफरन्स ऑफ एन ऑब्जेक्ट इन वन रोटेशन. जेवढं डिस्टन्स ऑब्जेक्टने एका रोटेशन मध्ये कव्हर केलं ते डिस्टन्स सर्कमफरन्स, सेंटर ऑफ मासने जो डिस्टन्स एका रोटेशन मध्ये कव्हर केलं ते डिस्टन्स इक्वल्स टू असायला पाहिजे सर्कमफरन्स एवढं. म्हणजे बघा हा सेंटर ऑफ मास या ठिकाणी असणार इथे,
ठीक आहे ना. सो हा सेंटर ऑफ मास, आता हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, ठीक आहे ना. तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट येतो मी, ओके ठीक. हा व्हाईट कलरचा तुम्हाला सांगायचं. सो हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथे ठेवला मी सरफेसवर. आता एक रोटेशन पूर्ण झालं, असं एक पूर्ण रोटेशन, तर हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथे आला, ओके. सो हे माझं एवढं हातभर जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे आपलं डिस्टन्स इन वन रोटेशन. तर सेंटर ऑफ मासने सुद्धा, सेंटर ऑफ मासचं ट्रान्सलेशन मोशन करणार, तर सेंटर ऑफ मासने सुद्धा एवढं डिस्टन्स एका रोटेशनमध्ये कम्प्लीट करायला पाहिजे. जर का असं असेल तर ती असेल प्युअर रोलिंग मोशन, ओके. सेकंड थिंग आपल्याला जी लक्षात घ्यायची आहे ती अशी आहे की इंस्टंटेनियस सेंटर, ठीक आहे ना. सो हा एक पॉइंट मी इथे लिहितोय as point of contact. Point of contact is at rest, then it is the instantaneous axis of rotation. ओके. आता हा पॉइंट मी आता एक्सप्लेन करणार. बघ, मी जर का एखादी एक ऑब्जेक्ट घेतला, हा इकडे चालला असा, आणि एक ऑब्जेक्ट इथे घेतला तो इकडे चालला, आणि हे एका बॉडीचे पार्ट्स आहेत म्हणजे पॉइंट्स आहेत, तर ही बॉडी कोणत्या ऍक्सिस मध्ये फिरत असेल? डोंट नो. हा एक ऑब्जेक्ट आहे ना, एखादा असा ऑब्जेक्ट असेल कुठला तरी लाईक दिस, ठीक आहे ना. हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टचा एक पॉईंट इकडे चालला आणि एक पॉईंट खाली चालला, तर हा ऑब्जेक्ट कोणत्या तरी एका ऍक्सिस मध्ये फिरत असेल ना. तो ऍक्सिस आपण शोधायचा. कसं शोधणार बघा. तर बघा मी काय करतोय इथे, मी असं एक काढायला करतो की हा सर्कल आहे, हे जे पॉईंट आहे एका सर्कलच्या सर्कमफरन्सवर बसलेले आहे, ठीक. तर काय होईल, इथून जर का मी परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि इथून पण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, तर मला बरोबर इथे सेंटर मिळेल. आता ही परपेंडिक्युलर बघा काय आहे, बघा ही व्हेलॉसिटी आणि हे परपेंडिक्युलर विथ रेडियस, कारण की सर्कल मोशन मध्ये व्हेलॉसिटी आणि रेडियस एकामेका परपेंडिक्युलर. सो इथे पण ही व्हेलॉसिटी आणि हा काय झाला रेडियस. बघा मी या व्हेलॉसिटीला, एका पार्टिकलच्या व्हेलॉसिटीला जर का परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि दुसऱ्या पॉइंटच्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीला जर का मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर हे हे जे परपेंडिक्युलर्स हे जिथे इंटरसेक्ट होतील तो पॉइंट असेल त्यांचा ऍक्सिस ऑफ रोटेशनचा सेंटर, किंवा ऍक्सिस इथे इथून ऍक्सिस गेलेला असेल असा आपण म्हणतो. तो हा झाला इंस्टंटेनियस. आता इथे सर्क्युलर होतील, याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही बॉडी असेल समजा, तरी पण तिचा इंस्टंटेनियस पॉईंट आपला काढता आला पाहिजे, ठीक आहे ना. कसा काढतो आपण तो इंस्टंटेनियस पॉईंट? तर समजा एखादी अशी कुठल्याही आकाराची बॉडी आहे आणि हा जो पॉईंट आहे हा असा वरती चालला, ओके. आणि दुसरा एखादा पॉईंट घेतला असेल मी समजा लाईक हिअर, ओके, आणि तो इकडे चालला, ओके. सो याचा परपेंडिक्युलर, याला मी असं एक्सटेंड केलं, याचा परपेंडिक्युलर असा जाईल आणि याचा परपेंडिक्युलर असा जाईल. सो ही जी बॉडी आहे ही बॉडी या ऍक्सिस भोवती फिरत असेल, म्हणजे या पॉईंट भोवती फिरत असेल. सो असं इंस्टंटेनियस ऍक्सिस ऑफ रोटेशन असतं. आणि इथे काही न्यूमेरिकल्स आले होते ऍडव्हान्स, न्यूमेरिकल्स होते आले, पण असं बनू शकते एखाद्या की यार असा एखादा सरफेस आहे आणि या सरफेसवर तुम्ही एखादी अशी काली ठेवली, ती इथे राहणार नाही, अशी घसरत पडेल, ती पडत असताना अशी फिरून पडेल ना ती, म्हणजे एक सरफेस ती कुठं राहिला आणि ती देते. तर असं रोटेशन करायचं असेल तरी पण आपण करू शकतो. समजा हा पॉईंट जात आहे या डायरेक्शनला, हा पॉईंट जात आहे या डायरेक्शनला, सो यांचे जर का आपण परपेंडिक्युलर जर का काढले आणि त्याची इंटरसेक्ट जर का घेतले तर याच्या भोवती कुठे तुझी देत. सो असं आपल्या डोकं तिथे लॉक दिलं आणि त्याच्यावर पाहू आपण पुढे करून काही न्यूमेरिकल्स सापडले तर आपल्या रोड सेक्शन्समध्ये वगैरे, पण नाही आहे नक्की काही जास्त, ठीक आहे. सो हा पॉईंट मी सांगितला की इंस्टंटेनियस ऍक्सिस ऑफ रोटेशन्स काय असतं, म्हणजे ज्याच्या भोवती ती ऑब्जेक्ट फिरणार आहे तो पॉईंट. आता रोलिंग मोशनच्या बाबतीत बघा काय लिहिलं की जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना, हा आहे इंस्टंटेनियस ऍक्सिस ऑफ रोटेशन. बघा आपला कन्सेप्ट काय म्हणतो की रोलिंग मोशन्स करत आहे. सो रोलिंग मोशन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन आणि ट्रान्सलेशनल मोशन. जर का रोटेशनल मोशन असेल तर ऍक्सिस ऑफ रोटेशन इथे आहे ना, इथे. पण इथे काय पॉईंट सांगतो की तो ऍक्सिस ऑफ रोटेशन हा तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला, म्हणजे ज्या ठिकाणी सरफेस टच करतो ना तिथे आहे. आता हे कसं होऊ शकतं बघा,
हे लक्षात आलं ना, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे, इंस्टंटेनियस ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. चला, ही आहे आपल्याकडे रोलिंग मोशन करणारा ऑब्जेक्ट. हा झाला त्याचा सरफेस. ओके. आता हा जर का रोलिंग मोशन परफॉर्म करत असेल तर याच्या या पॉइंटला दोन व्हेलॉसिटीज आहेत, एक त्याच्या सेंटर ऑफ मासची आणि एक आर ओमेगा. बट हे जर का प्युअर रोलिंग असेल, ठीक आहे ना, तर ह्या दोघांची किंमत सारखीच आहे, म्हणून मग या ठिकाणी व्हेलॉसिटी ही 2r ओमेगा. ओके. मग हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट फिरतोय विथ अँगुलर व्हेलॉसिटी ओमेगा. ठीक आहे ना. आता मला सांगा, जर का आपण असं घेतलं, इथे सेंटर घेतला असतं, त्याची स्पीड किती आली, आर ओमेगा. का? कारण की रेडियस किती आहे, आर. पण हा जो पॉइंट आहे, हा पॉइंटची व्हेलॉसिटी तर 2r ओमेगा आहे. म्हणजे तो याच्या रेस्पेक्ट नाही फिरत आहे, म्हणजे तो याच्या रेस्पेक्ट फिरत आहे या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बघा, हे डिस्टन्स झालं त्यासाठी आर 2r है ना, हे 2r. सो हा जो पॉइंट आहे याच्या भोवती हा ऑब्जेक्ट फिरतोय, कारण की याची आता एकूण व्हेलॉसिटी किती झाली, आर ओमेगा, 2r ओमेगा. आणि फक्त रोटेशन असतं तर त्याची व्हेलॉसिटी किती, आर ओमेगा. तर तो फक्त प्युअर रोटेशन करत असतात, प्युअर रोटेशन, तर त्याचा सेंटर हा सेंटर ऑफ मासला असतो. पण तो आता रोलिंग मोशन करत आहे, तर रोलिंग मोशन करत असल्यामुळे हा पॉइंट कोणत्या ऍक्सिस भोवती फिरत आहे, तर याच्या सेंटर ऑफ मास मध्ये ऍक्सिस भोवती नाही फिरत आहे, तो या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऍक्सिस भोवती फिरत आहे. ओके. बघा, या पॉइंटला काय झालं, या पॉइंटला याची व्हेलॉसिटी जी आली, तर ती व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करूया. ही विल अंडर रूट, तर तुम्हाला माहिती हे होतं VCM स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. इज इट? सो अंडर रूट VCM स्क्वेअर, आता VCM ची किंमत ती पण RM असेल, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर असेल. सो हे 2 टाइम्स आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सो रूट 2 टाइम्स आर ओमेगा असा फॉर्म्युला मिळेल या ठिकाणचा. पण या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आपल्याला मिळेल ती अशी इकडे असेल. बघा, इकडे VCM जाईल आणि इकडे आर ओमेगा जाईल. ठीक आहे ना, एक लक्षात घ्या बरोबर. आणि ही व्हेलॉसिटी असेल, ही व्हेलॉसिटी रूट 2 आर ओमेगा. तर ही व्हेलॉसिटीला जर का मी परपेंडिक्युलर काढला असता तर तो इथून कुठल्याही पॉईंट, याला जर का मी परपेंडिक्युलर काढली तर तिथून चालली, या पॉईंटला परपेंडिक्युलर काढली, इथून काढली, म्हणजे हा आहे इंस्टंटेनियस ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे रोलिंग मोशनच्या वेळेस बॉडी जी फिरत आहे ना, ती त्याच्या सेंटर ऑफ मास भोवती फिरत असेल तर ती फक्त रोटेशन होते. पण रोलिंग मोशन मध्ये ती कोणत्या ऍक्सिस भोवती फिरते, तर ती इंस्टंटेनियस ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरते. आणि इंस्टंटेनियस ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो ही मी आता परपेंडिक्युलर सांगितलं, आता मी व्हॅल्यूवरून पण सांगू शकतो. बघा, मला हे डिस्टन्स पाहिजे है ना, म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे तुमचा, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट याच्या भोवती फिरणार, तर हे त्याचा रेडियस किती, हा. इथे पण डिस्टन्स किती होईल, आर, आणि हे डिस्टन्स पण किती आहे, आर. सो पायथागोरस जर का लावला तर आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर 2r स्क्वेअर, आणि त्याचं स्क्वेअर घेतलं तर रूट 2 टाइम्स आर. सो हा रेडियसची किंमत रूट 2 टाइम्स आर इंटू ओमेगा. ओके. सो अशा पद्धतीने आपण लक्षात घेतलं की जर का प्युअर रोलिंग मोशन चालू असेल तर ऍक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो इंस्टंटेनियस ऍक्सिस ऑफ रोटेशन हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला बनतो, सेंटर ओमेगा. ठीक आहे ना. सो तसंच आपण तो सेंटर मधून जाणारा ऍक्सिस असंच म्हणणार आहे, पण तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये असणार, त्याच्या भोवती ही रोलिंग मोशन करणारी ऑब्जेक्ट फिरत असेल. ओके. सो प्युअर रोलिंग बद्दल हे तुम्हाला 4 पॉईंट क्लिअर लक्षात आले असतील, तर यांना व्यवस्थित नोट करून घ्या. ओके, समजते? ओके, नोट केलं. आता आपण काही छोटे छोटे न्यूमेरिकल्स याच्यावर पाहूया. पण न्यूमेरिकल्सला जाण्याच्या अगोदर मी तुमचा एक छोटासा फंडा क्लिअर करून देतो. ठीक आहे. तो फंडा काय असेल, आता हे आपलं थेरॉटिकल बरंचसं झालं, तर न्यूमेरिकल्सकडे जाणार आहे. फक्त एक छोटासा फंडा. मला सांगा की रोलिंग मोशनमध्ये फ्रिक्शनची आवश्यकता आहे की नाही. ठीक आहे ना. तर तुमचं उत्तर येईपर्यंत मी बोलून जातोय की या ठिकाणी जर का मी असा पॉईंट ठेवला आहे, ठीक. आता जर का मी या दोघांमध्ये जर का कुठल्याच प्रकारचं फ्रिक्शन नाही आहे तर हे स्मूथली अशी स्लिप होत जाईल ना, येस ऑर नो. आणि जर का फ्रिक्शन असेल तर जो व्हाईट आउट आहे त्याला मागे तुटला जाईल, कळते ना. तो फ्रिक्शन असेल तर फ्रिक्शन फोर्स या व्हाईट आउटला असं मागे तुटेल आणि हा रोलिंग करणं सुरू करेल. म्हणजे जर का फ्रिक्शन असेल तरच तो बॅकवर्ड फ्रिक्शन लागून याला रोल करण्यास मदत करेल. बट जर का फ्रिक्शन नसतं तर हा घसरतेला असतो. म्हणजे गाडी अशी काट्यामध्ये कसं कसं जाते ना, अशी स्लिप होत जाईल, अशी 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 घसरत, तो प्युअर रोलिंग होणार नाही. सो फ्रिक्शन फोर्सची आवश्यकता आहे. फ्रिक्शन फोर्स त्याला रोटेट करेल. काय करेल? रोटेट. आणि रोटेट करण्यासाठी लागतो टॉर्क. रोटेट करण्यासाठी काय लागतो? टॉर्क. हा टॉर्कची व्हॅल्यू कशी निघू शकते बघा, हीच निघेल प्रत्येक वेळेस, असं नाही आहे. तुम्ही म्हणजे न्यूमेरिकलच्या गिव्हनवर पण डिपेंड करा. तुम्ही छोटीशी आयडिया देतो तुम्हाला की बघा असा असेल आपला एक ऑब्जेक्ट जो रोलिंग करते.
हे त्याचं रेडियस आर. जर का फ्रिक्शन लागेल तर हा रोटेट करेल, ठीक आहे ना, फ्रिक्शन लागेल तर रोटेट करेल. तो फ्रिक्शनल फोर्स मी इथे घेतला F. सो टॉर्कचा फॉर्म्युला काय होता, टॉर्क इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर F. टॅन्जेन्शियल फोर्स आहे, दोघांमध्ये 90 डिग्री अँगल असणार आहे. सो इथे सरळ सरळ मी आर एफ देऊ शकतो. सो फ्रिक्शन फोर्स वरून टॉर्क. पुढे याच्यामध्ये तुम्हाला टॉर्क म्हणजे आय अल्फा इज इक्वल्स टू आर एफ होऊ शकतं. अल्फा जो आय जो असतो त्याची किंमत तुम्ही एम के स्क्वेअर पण घेऊ शकता. अल्फाची किंमत तुम्ही ए, ठीक आहे ना, ए इज इक्वल्स टू आर अल्फा. सो दॅट्स वाय ए अपॉन आर असं पण होऊ शकतं. रेडियस इज इक्वल्स टू आर एफ. सो असे काही फंडे वापरून तुम्ही काही न्यूमेरिकल सोडवू शकता, ठीक आहे ना. शॉर्टमध्ये साईडला याची नोट घ्या. ओके, आता मी बोर्ड क्लीन करतोय. ओके, सो मे बी ओके, तो बोर्ड दुसऱ्या टाइम आपण वाचवतोय. आता रोलिंग मोशन्सवर आपण काही न्यूमेरिकल्स पाहणार, ठीक आहे ना. पहिला न्यूमेरिकल्स असा आहे, छोटासा आहे, म्हणजे रोलिंग मोशन संपलं नाही ना, बस या आतापर्यंत शिकवलेल्या टॉपिकवर न्यूमेरिकल घेतोय. सो एक असा पाथ आहे आणि या पाथवर एक ऑब्जेक्ट असा रोलिंग मोशन करणार आहे. ओके, आता हा रोलिंग मोशन्स करणारा हा जो ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, तर या ऑब्जेक्टचा हा जो बॉटमला जो पॉइंट आहे, हा पॉइंट टी टाइम मध्ये, ठीक आहे ना, टी टाइम मध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल किंवा त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स काय असतील असं आपल्याला विचारलंय. सध्या तो जो पॉइंट आहे तो ओरिजिनला आहे, एक्स इज इक्वल्स टू 0, वाय इज इक्वल्स टू 0. तर टी टाइम नंतर तो जेव्हा मूव्ह होईल तर टी टाइम नंतर त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतील असा प्रश्न आपल्याला विचारला. सो आपण काय करूया, इथे हा थोडासा टी टाइम नंतर समजा इथे पोहोचला, आपण असं कॅल्क्युलेट करूया की चला हा जो ऑब्जेक्ट आहे हा टी टाइम नंतर इथे येतो, ठीक आहे ना. सो हा लोएस्ट पॉइंट जो आहे तो इथे नाही राहणार, कुठेतरी इथे शिफ्ट झाला असेल, ठीक आहे. कोणी कुठेही येऊ शकतं, आपण इथे थोडासा टाइम घेतोय म्हणून या ठिकाणी येतो. सो इथून इथपर्यंत ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला टाइम लागला टी. ओके, आता मला करायचं आहे एक्स कॉर्डिनेट. सो एक्स कॉर्डिनेट काय आहे, सो याच्या सेंटर ऑफ मासची वेलोसिटी जर असेल VCM, तर टी टाइम मध्ये त्याने एक्स डिस्टन्स इतकं डिस्टन्स कव्हर केलं की हे डिस्टन्स मी आधी कॅल्क्युलेट करतोय बघा, हे इतकं डिस्टन्स. सो हे डिस्टन्स VCM या वेलोसिटीने टी टाइम मध्ये VC इंटू टी इतकं कव्हर केलं, हे एवढं डिस्टन्स. बट ऍक्च्युअली जो पॉइंट आहे, ठीक आहे ना, तो इथे आहे, म्हणजे त्याने एवढं डिस्टन्स पाठीमागे आलेलं आहे. टी टाइम मध्ये VCM जर आपण घेतला तर एवढं डिस्टन्स कव्हर करायला पाहिजे होतं, पण हे कोऑर्डिनेट्स नाही होणार कारण की हा पॉइंट थोडासा मागे आलेला आहे ना, हा पॉइंट थोडासा मागे आहे. हे डिस्टन्स आपल्याकडे, चला इथे मी सेंटर घेतलं, हे डिस्टन्स मी जर का जॉईन केलं तर हे आहे आर. ओके, आता मला इथे हा अँगल पाहायचा आहे. सो ही जी बॉडी आहे ही बॉडी ओमेगा स्पीडने रोटेट होते, तर हा अँगल जो होईल हा अँगल तो ओमेगा टी, कारण की टी टाइम मध्ये अँगल डिस्प्लेसमेंट, ठीक आहे ना, अँगल वेलोसिटी कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. सो ते ओमेगा टी. इज इट क्लिअर? आता याचा अर्थ काय झाला की हा अँगल आपल्याला जर का मिळाला तर हे डिस्टन्स पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बघा असा हा ट्रायंगल आहे, इथाचा अँगल ओमेगा टी आहे, इथाचे डिस्टन्स आर आहे, मला अपोजिट साइड काढायची. सो अपोजिट साइडला मला साइन वापरावं लागेल. सो साइन ओमेगा टी काय आहे, साइन ओमेगा टी इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज. सो सी एक्स अपॉन आर. सो या इथची ही जी व्हॅल्यू आहे ही आर टाइम्स साइन ओमेगा टी आहे. ओके, सो हे डिस्टन्स होईल आर टाइम्स साइन ओमेगा टी, बघा कॅपिटल आर. ओके, सो एवढं डिस्टन्स तुम्हाला याच्यातून मायनस करावं लागेल. सो हे मायनस आर टाइम्स साइन ओमेगा टी हे होतील त्याचे एक्स कोऑर्डिनेट. यू गॉट इट? आता कॅल्क्युलेट करूया वाय कोऑर्डिनेट. सो तो पहिले बॉटमला होता, म्हणजे इथे होता आणि इथून तो एवढ्या हाईटला गेला, म्हणजे मला ही हाईट काढायची. सो आपण हे बराच वेळ केलेलं आहे व्हर्टिकल सर्कल मोशन मध्ये. मी एकदा परत करून दाखवतोय. बघा असा हा सर्कल आहे. ओके, हा त्याचं सेंटर घेतलाय आणि इथपर्यंत आलेला आहे, इथंचा अँगल ओमेगा टी. ओके, मला हे डिस्टन्स करायचं आहे ऍक्च्युअली. ओके, हे डिस्टन्स आहे आर. ओके, याला आपण म्हणूया एच. तर हे डिस्टन्स झालं आर मायनस एच, हे डिस्टन्सला एच म्हणतोय. सो हे आर, हे होतं आर होतं, आर मायनस एच झालं, इथंचा अँगल ओमेगा टी. आता मला हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे ऍडजसंट साइड. सो इथे विथ कॉस ओमेगा टी, cos omega t is equals to adjacent upon r. So r minus h upon r. Okay. So cos omega t is equals to that. Cos omega t is equals to 1 minus h upon r. Okay. So it becomes h minus
r is equals to 1 minus cos omega t. So h is equals to r in bracket 1 minus cos omega t. Is it? So हेच कॅल्क्युलेशन इथे वापरतो आपण. ही हाईटच काढायची ना. सो ही हाईट आणि ही हाईट सारखी आहे h. सो y कोऑर्डिनेट्स काय आहे त्याच पद्धतीनं r in bracket 1 minus cos ओमेगा. ठीक आहे ना. सो हा जो पॉइंट आहे याची नवीन कोऑर्डिनेट्स अशी असतात. इज इट क्लियर? कोणी याच्यामध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा विचारतो. सो एक्स ॲक्सिसला डिस्प्लेसमेंट, वाय ॲक्सिसला डिस्प्लेसमेंट माहिती. सो एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप याचं मॅग्निट्यूड म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काढला, वाय कोऑर्डिनेट्स काढलं तर मॅग्निट्यूड. इज इट क्लियर? ओके. आणि राहिला प्रश्न म्हणजे हे डिस्प्लेसमेंट आहे ॲक्च्युअली हे आहे ना. असं हे डिस्प्लेसमेंट आहे ना. हा पॉईंट इथून इथपर्यंत आलेला आहे. डिस्प्लेसमेंट आहे. सो हा एक्स कोऑर्डिनेट इथपर्यंत आणि हा वाय कोऑर्डिनेट. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर है ना. सो हे डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण हा एक न्यूमेरिकल पाहतो. चला नोट करून घ्या. ओके. आता एक नेक्स्ट न्यूमेरिकल आहे तुम्ही या न्यूमेरिकल्स मध्ये बघा. एक बघा खूप मोठा असा बोर्ड रोलर आहे. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट एखादी स्लाइस आहे, एखादा कापड असेल समजा आणि तो असा गुंडाळून खूप मोठा असा रोलर तयार केला. ठीक आहे ना. लाईक दिस असं गुंडाळून असं. ठीक आहे ना. लाईक समथिंग असं बोर्ड रोलर आहे. ठीक आहे ना. ठीक आहे ना. कळेल तुम्हाला. तर हा जो बोर्ड रोलर आहे ठीक आहे ना, हा असा इथे या सरफेसवर ठेवला आहे. आणि एक व्यक्ती इथे फोर्स अप्लाय करत चालला आहे. त्याला इथे असा फोर्स अप्लाय करायचा आहे. असं लोटत नाही आहे. ओके. तर याच्या सेंटर ऑफ मासने या बोर्ड रोलरच्या सेंटर ऑफ मासने इथपर्यंत येण्यासाठी v0 या स्पीडने चालला आणि इथून इथपर्यंत त्याने डिस्टन्स कव्हर केलं ते आहे l. किती डिस्टन्स आहे? l. प्रश्न असा आहे की जर का याच्या सेंटर ऑफ मासने l डिस्टन्स कव्हर केलं असेल, हा जो मॅन आहे ठीक आहे ना, या मॅनने किती डिस्टन्स कव्हर केलं असेल. ठीक आहे ना. शेजारी ते याचा या गोष्टीचा विचार नाही करायचा डिस्टन्स केलेलं. ठीक आहे ना. तर तो असा ढकलत चालला त्याला दुसरा, तर त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं असेल. सो असं वाटेल आपल्याला लगेच उत्तर येईल की सर जर का याने या डिस्टन्स कव्हर केलं तर हा पण या डिस्टन्स समोर आलेला असेल. ठीक आहे ना. पण आपण बघूया काय होतं बघूया. तर मला सांगा सगळ्यात आधी याची व्हेलॉसिटी किती आहे सेंटर ऑफ मासची v0 आणि डिस्टन्स किती कव्हर केला l. म्हणजे या सेंटर ऑफ मासला इथून पण जाण्यासाठी लागणार टाइम किती होईल t इज इक्वल टू. ठीक आहे ना. सो डिस्टन्स अपॉन टाइम इज द वेलोसिटी. डिस्टन्स अपॉन टाइम इज द वेलोसिटी. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. सो l अपॉन v0. ठीक. आता हा इकडचा जो पॉइंट आहे रोलिंग मोशन मध्ये हा जो पॉइंट असतो हा पॉइंट ट्वाइस v0 ने जातो. सेंटर ऑफ मासच्या डबल स्पीड आपण पाहिलं r ओमेगा प्लस vcm आणि vcm आणि r ओमेगा ची सारखी असते. म्हणजे r ओमेगा ची मधून vcm जोडी सांगतो तर ट्वाइस vcm होईल. इज इट? सो या ठिकाणी स्पीड किती ट्वाइस v0 म्हणजे या इथून याचा जो आहे ना हा या स्पीडने जाणार. ओके. मग याचा स्पीड माहिती आहे तुम्हाला ट्वाइस v0. याने कव्हर केलेलं डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे ना. सो वेलोसिटी अपॉन टाइम इज इक्वल्स टू असणार डिस्टन्स. सो इट इज इक्वल्स टू ट्वाइस v0 अपॉन टाइमची किंमत किती आली l अपॉन v0. काही गडबड नाही. l अपॉन v0. तो चुकले आपले कॅल्क्युलेशन्स नाच गडबड केली. आपल्याला करायचं आहे डिस्टन्स. ओके. सो डिस्टन्स असणार आहे वेलोसिटी इंटू टाइम. सो इथेची वेलोसिटी आहे ट्वाइस v0 इंटू टाइम. सो ट्वाइस v0 आणि टाइम आला l अपॉन v0. सो v0 गेट कॅन्सल. सो इट इज इक्वल टू ओके. सो तो जो मॅन आहे तो ट्वाइस डिस्टन्स कव्हर केला म्हणजे आपल्याला वाटत नाही है ना. सो बघा नोट करून घ्या. नेक्स्ट न्यूमेरिकल. या न्यूमेरिकल्स मध्ये असे विचारले आपल्याला की एक प्लॅंक आहे खाली पाटी आणि एक वरून प्लॅंक आहे आणि त्याच्यामध्ये एक रोलिंग ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. हा जो वरचा ऑब्जेक्ट आहे म्हणजे ही हा जो हिची प्लॅंक आहे ही प्लॅंक v स्पीडने जाते इकडे
आणि हा जो खालची प्लॅंक आहे ही 2v स्पीडने जाते इकडे बघा, हे अशा पद्धतीनं हा वरचा जो आहे तो 20 स्पीडने जातो आणि खालचा 2v स्पीडने जातो. तर आपण विचारलं की हा जो रोलिंग करणारी बॉडी आहे ही किती स्पीडने जाते. ओके, डायग्राम मध्ये पाहूया आपण. बघा, ही वरची प्लॅंक आहे, ही 20 स्पीडने इकडे जाते v, आणि खाली प्लॅंक आहे ओके, आणि यांच्यामध्ये एक रोलिंग ऑब्जेक्ट बघा. हा रोलिंग ऑब्जेक्ट. ओके, ही जी खालची प्लॅंक आहे ही चालली विथ स्पीड 2v, आणि तर हा जो रोलिंग ऑब्जेक्ट आहे याच्या सेंटरची, सेंटर ऑफ मासची वेलोसिटी किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारला. ठीक, सो चला आपण याला डोकं लावूया. तुम्ही लावू शकता, ट्राय करा. मी सांगतो कशा विचारतोय का, की मला सांगा वरच्या प्लॅनचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असेल त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे याला ए नाव देतो मी. ठीक आहे, हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट. तर विचार करून सांगा की ए पॉईंटची वेलोसिटी आणि बी पॉईंटची वेलोसिटी किती असेल. सो ए पॉईंटची वेलोसिटी जी प्लॅनची असेल ती म्हणजे व्ही, ए पॉईंटची जी वेलोसिटी असेल ती व्ही असेल, आणि बी पॉईंटची वेलोसिटी, हा बी पॉइंट याची वेलोसिटी ही असेल हे सॉल्व. ओके, आणखी थोडासा विचार करायचा. आता मला सांगा की या व्ही ची किंमत किती होऊ शकते या ए पॉइंटची. तर इथे आपण काय करतो, तर इथे हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट रोलिंग मोशन करणार, ऑफकोर्स रोटेशन प्लस ट्रान्सलेशन करणार. त्याच्यामध्ये त्याला ट्रान्सलेशन मोशन मिळणार व्ही या पॉइंटला, आणि त्याला रोलिंग मोशन जी मिळणार ती असेल याची अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. याची अँग्युलर वेलोसिटी ओमेगा इथे जेवढी असेल तेवढीच इथे पण असेल, ती बदलणार. ओके, सो आपण या ठिकाणी कसे विचार करणार की चला या ए पॉइंटला वेलोसिटी ट्रान्सलेशन मिळते व्ही, आणि या तुम्हाला दिसत असेल की त्या ए पॉइंटला ओके की एक व्हीसीएम मिळणार आहे आणि एक आर ओमेगा सुद्धा मिळणार आहे, जर का या ऑब्जेक्टचा रेडियस किती असेल, या ऑब्जेक्टचा रेडियस असेल आर. मग या व्ही ची व्हॅल्यू आपण अशी घेऊ शकतो, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा प्लस व्ही. ओके, आता व्हीबी म्हणजे या ठिकाणची वेलोसिटी, या ठिकाणची व्हीबी ची या डायरेक्शन मध्ये होईल ना. बघा, विचार करा शांततेने. म्हणजे या ठिकाणी आर ओमेगा चालला या डायरेक्शन मध्ये इकडे है ना, आणि हा जो बी आहे आपण या डायरेक्शनला जाईल. ठीक, गडबड नाही, बरोबर आहे. ओके, सो आर ओमेगा इथे घ्यावंच लागेल ना, आर ओमेगा का टॉस आहे तो आर ओमेगा बी. ओके, मायनस काय करावं लागेल तुम्हाला, ही ऍक्च्युअली ही व्ही काय ही आहे सेंटर ऑफ मासची वेलोसिटी है ना. शांत करा. या ए पॉइंटला दोन मोशन्स होतील ना, एक रोटेशनल आणि एक ट्रान्सलेशन. सो ए पॉइंटला एकूण वेलोसिटी आहे व्ही, बी पॉइंटला एकूण वेलोसिटी आहे 2v. सो व्ही ची किंमत काय होईल, रोटेशनल वेलोसिटी, ट्रान्सलेशनल वेलोसिटी, आणि या ठिकाणी ट्रान्सलेशनल वेलोसिटी मी या डायरेक्शनला घेतोय आणि हा ओमेगा या डायरेक्शनला घेतोय. सो असं होईल. ओके, या दोघांची करूया आपण ऍडिशन. तर हा व्हीसीएम कॅन्सल होईल, v plus 2v हे होईल 3v इज इक्वल्स टू 2r ओमेगा. सो याच्यावरून मला ओमेगाची प्रश्न जर का विचारला असतो ओमेगा किती असेल, तर ओमेगा असेल 3v अपॉन 2r. ओके, आणि जर का व्हीसीएम विचारला असेल तर मी व्हीसीएम ची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करू शकतो इक्वेशन 1 मध्ये. v इज इक्वल्स टू r इंटू ओमेगाची किंमत 3v अपॉन 2r प्लस VCM. So इथं आर गेट कॅन्सल, implies VCM is equals to V minus 3V by 2. So it is equals to 2V minus V, 3V minus V by 2. ही असेल, म्हणजे मी जी अजून केली त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जाईल, म्हणजे या डायरेक्शनला तो ऑब्जेक्ट जात असेल.
ओके. सो खूप चांगल्या पद्धतीने हे न्यूमेरिकल्सला व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ओके. लगेच पुढची व्हिडिओ पाहिजे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला करायचं आहे प्रिपेअर आपली बुकलेट्समधले सगळे न्यूमेरिकल्सला डाऊट्स पण टाकायचे. 4 आणि 5 जून आपले डेट्स आहेत. 4 जूनला तुम्हाला ही व्हिडिओ अपेक्षा करतो तुम्हाला भेटलेली असेल. सेकंड पार्ट मे बी तुम्हाला 4 जूनला सकाळी भेटलेला असेल किंवा दुपारपर्यंत मिळू जाईल. 4 जूनला संध्याकाळी तुम्ही मला टाकायचे आहेत तुमचे डाऊट्स. 5 जूनला डाऊट्सवर डिस्कशन्स होईल. जर का काही मोजकेस आणि किचकट डाऊट्स असतील तर त्याची सुद्धा व्हिडिओ तुम्हाला 5 तारखेपर्यंत भेटून जाईल संध्याकाळपर्यंत. सो त्याच्यामुळे अर्ली मॉर्निंग स्टडी करा, म्हणजे मला लवकर जर का डाऊट मिळाले तर मी लवकर व्हिडिओ बनवून तुम्हाला देऊ शकतो. आणि 4 तारखेला पूर्ण अभ्यास करायचा आहे. बरेचसे विद्यार्थी अभ्यास करत नाही आहेत, नुसतं हो करत आहेत. ठीक आहे ना. सो सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. काही विद्यार्थ्यांना पेमेंट मध्ये प्रॉब्लेम होत आहेत, तर त्याच्यावरही काही सोल्युशन्स आहेत. तुम्ही देशमुख सरला किंवा तुमच्या जे टीचर गार्डियन तुमचे आहेत त्यांना कॉल करा, त्याच्यावर सोल्युशन मिळून जाईल. आणि आपला फाउंडेशन कोर्स सुरू होत आहे. तुम्ही पण तो फाउंडेशन कोर्स जॉईन करू शकता. आणि तुमच्या आजूबाजूला कोणी 10वी झाली असेल तर त्यांनाही तो कोर्स करायला सांगा. अतिशय स्वस्त आहे. ॲक्च्युली ही फीज आपण फाउंडेशन कोर्ससाठी घेत नसतो, पण यावर्षी आपण ते ॲप थ्रू घेतो आहे, त्याच्यामुळे त्या ॲपची फीज आपल्याला द्यावं लागेल. ओके. आणि लवकरच आपण 11वीचे रेग्युलर क्लासेससुद्धा ऑनलाईनच सुरू करत आहोत. सर्वांना सांगा आपला क्लास सर्वांना खूप मेहनत घेत असतो, तुम्ही पण तसं मेहनत करत राहा. ठीक आहे. धन्यवाद. पुढची व्हिडिओ लगेचच स्टार्ट. ओके.